श्री स्वामी समर्थ वसंत पंचमीच्या दिवशी ते काहीने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलाच्या जिभेवर लिहा हा एक शब्द. हा शब्द लिहिल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी करू शकतात. लहानातल्या मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता आवर्जून प्रत्येक आईने करायचं. तसेच आईने या दिवशी व्रत सुद्धा करायचं. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीमध्ये मध घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला डाळिंबाच्या झाडाची काडीही घ्यायची आहे. डाळिंबाचं फळ हे माता राणीला अतिशय प्रिय आहे, म्हणून आपल्याला डाळिंबाच्या झाडाची काडी घ्यायची. आता तुमच्याकडे डाळिंबाच्या झाडाची काडी नसेल तो सोन्याची काडी किंवा चांदीची काडी घ्यायची. म्हणजे आपल्या कानातलं जे गेट असतं मागच्या साईडची जी काडी असते ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती मधामध्ये बुडवायची. आणि त्यानंतर त्या काडीने आपल्या मुलांच्या जिभेला आपल्याला एम हा देवीचा बीज मंत्र लिहायचा आहे. उपाय अति साधा आहे, पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त व्हायला लागतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.